शिक्षकांना अनिवार्य करण्यात आलेली टीईटी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली। गुरुजींसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेचेच पेपर फुटू लागल्यानं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। अशा परिस्थितीत राज्य सरकारनं पुढील वर्षापासून टीईटी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याची घोषणा केली आहे। तसंच पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर मकोका कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशी घोषणा शिक्षण मंत्र्यांनी आज विधिमंडळात केली। दरम्यान या प्रश्नावरून सोमवारी विधिमंडळात घमासान चर्चा झाली आणि विरोधकांनी सभात्याग केला। गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुडमध्ये टीईटी पेपर फुटीचे आरोपी सापडले होते, तर यंदा भिवंडीमध्ये टीईटीचा पेपर फुटल्याचं स्पष्ट झालंय। राज्यातील शिक्षकांसाठी ही पात्रता परीक्षा घेतली जाते, पण गुरुजींच्या परीक्षेचेच पेपर फुटू लागलेत। यावर्षी टीईटी परीक्षा रद्द झाल्यानं सुमारे 6 लाख उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे। या पेपर फुटीचं कनेक्शन बिहारपर्यंत आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात वादळी चर्चा झाली। विरोधकांनी सरकारला धारेवर धरत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेत लावून धरली। दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढील वर्षापासून टीईटी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाईल असं जाहीर केलं। तर पेपर फुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला असून दोषींवर मोकासारखी कठोर कारवाई केली जाईल। तसंच फेरपरीक्षा विनाशुल्क घेण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। पेपर फुटी प्रकरणात पकडलेले तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत, तर या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 2 पथकं बिहारला, 1 हरियाणाला आणि 1 दिल्लीला रवाना झालं असून या रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचं काम सुरू आहे असंही भुसे यांनी स्पष्ट केलंय।